पाचवं गणित बघूया. पी मुद्दल त्यांनी दिलेलीच नाही आहे. रेट ऑफ इंटरेस्ट द आहे 2.1/2%. टू इंटिजर 1/2%. टी म्हणजे कालावधी दिलेला आहे 5 वर्षाचा. इंटरेस्ट सरळ व्याज दिलेला आहे 2400 आणि अमाऊंट रास आपल्याला काढायची आहे. सुरुवातीला मी हे सूत्र लिहितो. आय बरोबर पी गुणिले टी गुणिले आर छेद 100 म्हणजेच स बरोबर म गुणिले द गुणिले क छेद 100. याच्यामध्ये दिलेल्या किमती टाकतो. बघा आम्ही स म्हणजे आय या ठिकाणी 2400 दिलेलं आहे, ते या ठिकाणी 2400 घेतलं. बरोबर या ठिकाणी म आहे तसं लिहिलं कारण म त्यांनी दिलेला नाही, तो काढायचा आहे. त्यानंतर दिलेला आहे द रेट ऑफ इंटरेस्ट 2.1/2% म्हणजे 2/1.2%. म्हणजेच हे जे 1/2 आहे हा 0.5 आहे म्हणजे अर्धा भाग आहे, म्हणून 2च्या पुढे अर्धा 0.5 लिहिलं म्हणजेच 2.5 ज्याला आपण अडीच असं म्हणतो गुणिले 5. हा बदल लक्षात ठेवा. असं गणित आल्यानंतर असं पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये जर रेट ऑफ इंटरेस्ट दिलेला असेल तर त्याचं रूपांतर असं करायचं 2.5. इथं मी गुणिले पुन्हा 5 लिहितो कारण कालावधी 5 दिलेला आहे आणि छेदात 100 घेतलेला आहे. आता आपण काय करूया, म ची किंमत आपल्याला काढायची आहे. म मी बरोबर चिन्हाच्या उजवीकडे असाच लिहितो आणि डावीकडे 2400 असंच लिहून इकडं जेवढे अंक अंशात आहेत ते इकडं छेदात घेतो आणि इथले छेदातले अंक या ठिकाणी अंशात घेतो. बघा म बरोबर हे बघा 2400 मी आहे असा ते या ठिकाणी लिहितो गुणिले इकडं 100 छेदात आहे ते इकडे अंशात घेतो. 2400 गुणिले 100 छेदात या ठिकाणी अंशात काय काय आहे बघा 2.5 गुणिले 5 आहे ते अंशात आहे ते इकडे छेदात घेतो. हा बदल लक्षात ठेवा. हा बदल जमला तरच पुढचं गणित उत्तर बरोबर येणार आहे. आता बघा 2400 गुणिले 100 छेदात 2.5 गुणिले 5 बरोबर म अशी ही या ठिकाणी रचना आलेली आहे. आता काय करतो, या 5ने वरती भाग लावतो. 5 एके 5, 5 दोन्ही 10 आणि हा जादाचा 0 20 लिहितो वरती. म्हणजे उत्तर असं येईल 2400 गुणिले 20 आणि छेदात आता उरले फक्त 2.5 बरोबर म. आता बघा आता हे 2.5 आहे ना, याचाच अर्थ हे 2.5 आपण पॉईंट जर काढून टाकला तर आपण असं लिहितो बघा 25/10. हा जर पॉईंट इथून काढून टाकला तर काय येतं 25/10 म्हणजे इथं बघा 0 आला म्हणजे इथं मध्ये आपण पॉईंट देतो आणि असं उत्तर येतं मग 2.5. याची रचना काय केली आपण 25/10 लिहून घेऊ म्हणजे तुम्हाला कळेल. 2400 गुणिले 20 आणि छेदात आपण 2.5च्या ऐवजी लिहून घेऊया 25/10 बरोबर म. आता आपण पुढे काय करूया बघा. आता 2400 गुणिले 20 आहे आणि इथं खाली 25/10 आहे. हे भागाकाराच्या रूपात आहे, ते आपण उलटून गुणाकाराच्या रूपात करूया. म्हणजे गुणाकाराच्या रूपात जेव्हा 25/10 जाईल तेव्हा त्याचं गुणाकार व्यस्त होईल म्हणजे 10/25 होईल. कसं बघूया, हे मी लिहून घेतो बघा. आता 2400 नीट लक्ष द्या गणिताकडे गुणिले 20 गुणिले आता 25/10 आहे. हा गुणाकाराच्या रूपात गेल्यावर काय होईल, गुणाकार व्यस्त मल्टिप्लिकेटिव्ह इनवर्स ते असं होईल 10/25 बरोबर म. ही रचना लक्षात ठेवा. ही रचना तुम्हाला आलीच पाहिजे. यापुढची गणितं अशाच पद्धतीची आहेत. आपण इथं 25 आणि 10 5च्या पाड्यात आहेत. 5ने भाग लावू. 5 25 आणि 5 दोन्ही 10. 5ने पुन्हा 20ला भाग जाईल. 5 एके 5 आणि 5 चोक 20. आता वरती काय काय उरलं सांगा मला. इथे 2400 एक उरलं. 2400 गुणिले उरलेत इथे 4 उरले गुणिले इथं 2 उरले बरोबर म. आता त्याच्या खाली बघूया. आता यांचा गुणाकार करूया. 2400 2400 गुणले हे यांचा गुणाकार आधी करू. 4 दोन्ही 8 बरोबर म. आता 2400 गुणिले 8 यांचा जर गुणाकार केला तर असा येतो 8 चोक 32 अशी 2 हातचा 3 8 दोन्ही 16 आणि 3 19 आणि ह्या 2 शून्य म्हणजे उत्तर आलं म, ज्याला आपण इंग्लिशमध्ये प्रिन्सिपल म्हणतो. ते उत्तर आलं बघा 19,200. 19,200 हे आलं काय म. प्रिन्सिपल आला, मुद्दल आलं. आता आपल्याला प्रिन्सिपल
सुद्धा काढायचा होता आणि रास पण काढायची होती. तर राशीचं सूत्र आपल्याला ठाऊकच आहे. काय आहे राशीचं सूत्र? रास म्हणजेच ए बरोबर पी अधिक आय. पी म्हणजे या ठिकाणी आपण काय घेतो? म. आणि आय म्हणजे घेतो सरळ व्यास स. आता म किती आहे? तर म आत्ताच आपण काढलाय 19,200. तो आहे 19,200. आणि स किती आहे? स सरळ व्याज. सरळ व्याज त्यांनी आधीच दिला होता 2,400. 2,400. आता आपण यांची काय करूया? बेरीज करूया. ती बेरीज येते 21,600. ही आहे रास, ज्याला आपण इंग्लिशमध्ये ए म्हणतो.